गावाचं नाव होतं अंजनगाव. श्रावण महिना लागला की गावात उत्साहाचं वातावरण असायचं. घराघरातून भजन, ओव्या, कीर्तन आणि शनिवारी तर विशेषतः स्वामी समर्थांचा पालखी सोहळा. पण गावाच्या टोकाला एक मोडकळीस आलेल्या झोपडीत राहत होता गणू. गणूचं आयुष्य फार कठीण होतं. लहानपणी आईवडील गेले. पोट भरण्यासाठी मिळेल ते काम करायचा, पण हातात पैसा टिकायचा नाही. वरून शरीराला जुना आजार, सतत ताप, अंगदुखी आणि भूक न लागणं. त्याच्यावर जुनं कर्ज होतं, व्याज वाढत होतं आणि मनात फक्त काळोख. त्या शनिवारी सकाळी गावात स्वामी समर्थांची पालखी निघणार होती, पण गणूला काही परवडणारं नव्हतं. ना नवे कपडे, ना फुलं, ना प्रसाद. तो एकटाच नदीकाठी बसून रडत होता. स्वामी, मी तुमच्याकडे किती दिवसांपासून प्रार्थना करतोय, पण माझी गरिबी, आजार, कर्ज काहीच जात नाही. तेवढ्यात नदीपलीकडून एक तेजस्वी साधू दिसले. डोक्यावर भगवी पगडी, अंगावर केशरी वस्त्र, कपाळावर भव्य गंध आणि ओठांवर अक्कलकोट स्वामी समर्थ. गणू स्तब्ध झाला. त्याला कळून चुकलं, स्वामी समर्थ प्रत्यक्ष आले आहेत. स्वामी गणूच्या समोर बसले आणि शांत नजरेने म्हणाले, गणू, तुझं दुःख मला ठाऊक आहे, पण हे लक्षात ठेव, संकटही तुझ्या भूतकाळातील अपूर्ण श्रद्धेचं फलित आहे. आज श्रावण शनिवार आहे. आज तू एक कथा मनापासून सांगशील तर तुझं आणि ती ऐकणाऱ्यांचंही कल्याण होईल. गणू थरथरला. स्वामी, माझ्यासारखा पापी माणूस कथा काय सांगणार? स्वामी मंद हसले. श्रद्धा असेल तर देव तुझ्या जिभेवर बसतो. माझं नाव घेऊन सांग, बस. तर स्वामींची कथा. पूर्वी एका गावात मोहन नावाचा शेतकरी होता. गरीब, आजारी आणि कर्जात बुडालेला. श्रावण महिन्यातल्या एका शनिवारी तो माझ्या अक्कलकोटात आला. मी त्याला सांगितलं, आज उपवास कर, उद्या सकाळी स्नान करून माझी कथा ऐक. ती तू इतरांना सांगशील तर तुझं जीवन बदलून जाईल. मोहननं तसं केलं. त्याचं कर्ज चुकतं झालं, घरात आजार नाहीसा झाला आणि शेतात भरघोस पीक आलं. कारण त्याचं फक्त कथा ऐकली नाही, ती श्रद्धेने आत्मसात केली. स्वामी गणूच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले, ही कथा आज गावात सांग. जो ऐकेल त्याचं संकट नष्ट होईल आणि तुझंही. पण मनात स्वार्थ नको, फक्त भक्ती हवी. कथा संपल्यावर तुला एक चिन्ह मिळेल, तेच तुझ्या मुक्तीचं दार उघडेल. गणूच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याला जाणवलं, आजचा शनिवार त्याच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट आहे. गणूच्या मनात आता वेगळीच ऊर्जा आली होती. इतकी वर्षे त्याने जगणं फक्त ओझ्यासारखं उचललं होतं, पण आज स्वामी समर्थ स्वतः त्याच्यासमोर येऊन बोलले होते. त्याला विश्वास बसत नव्हता. हे स्वप्न आहे की सत्य? पण कपाळावर स्वामींचा हात लागल्याची ऊन अजूनही जाणवत होती. गणू लगेच घरी गेला. फाटके कपडे धुवून स्वच्छ केले, पाय धुतले आणि गावातल्या मंदिराकडे चालू लागला. रस्त्यात गावकरी त्याच्याकडे कुत्सित नजरेने पाहत होते. अरे, हा गणू कुठे निघाला? यालाही आता भक्ती सुचली वाटतं. कुणी हसत होतं, कुणी टाळ वाजवत टिंगल करत होतं. पण गणूच्या मनात फक्त स्वामींचं एकच वाक्य घुमत होतं, मनात स्वार्थ नको, भक्ती हवी. मंदिरात त्या दिवशी मोठी पूजा चालू होती. भजन सुरू होतं. जय जय रघुवीर समर्थ, अक्कलकोट स्वामी समर्थ. गणूने नम्रपणे मुख्य पुजाऱ्याजवळ जाऊन सांगितलं, मला आज एक कथा सांगायची आहे. स्वामी समर्थांनी सांगितलं आहे. पुजारी सुरुवातीला हसले. गणू, तुझं मन ठीक आहे ना? पण जर खरंच स्वामी समर्थांनी तुला सांगितलं असेल तर सांग. आज श्रावण शनिवार आहे, भक्त ऐकतील. गणूने डोळे मिटले, स्वामींचं स्मरण केलं आणि कथा सुरू केली. मंडळी, एक मोहन नावाचा शेतकरी होता. गरीब, आजारी, कर्जात बुडालेला. श्रावण शनिवारच्या दिवशी तो स्वामी समर्थांकडे गेला. स्वामी म्हणाले, आजची रात्र उपवास, उद्या स्नान आणि मग माझी कथा ऐक. ती इतरांना सांग. मोहननं तसं केलं आणि त्याचं जीवन बदललं. गणू बोलत असताना त्याचा आवाज साधा नव्हता. तो जणू स्वामी समर्थांचा आशीर्वाद घेऊन झऱ्यासारखा वाहत होता. भक्त मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते. कुणी डोळ्यातून पाणी पुसत होतं, कुणी हात जोडून नमस्कार करत होतं. तर कथा संपताच गर्दीतून एक वृद्ध महिला उठली. ती अनेक वर्षांपासून पायाच्या आजाराने चालू शकत नव्हती. ती रडत रडत गणूकडे आली आणि म्हणाली, बाळा, कथा ऐकताना माझ्या पायाला जणू आग लागली आणि आता बघ, मी चालते. सगळे थक्क झाले. लोकांच्या नजरा गणूकडे वळल्या. आता कुणीही त्याला गणू भिकारी म्हणत नव्हतं. सगळे म्हणत होते, हे स्वामी समर्थांचा चमत्कार आहे. लोक गणूचं कौतुक करत असताना त्याला अचानक मंदिराच्या कोपऱ्यात काहीतरी चमकल्यासारखं दिसलं. तो तिकडे गेला तर तिथे एक लहानशी पितळी घंटा पडलेली होती. ती स्वच्छ सुवर्णासारखी चमकत होती.
गणूने ती उचलली आणि त्याच्या कानात एक आवाज आला, हे तुझं चिन्ह आहे गणू. जेव्हा ही घंटा वाजवशील माझी कृपा तिथे उतरेल. गणूच्या अंगावर रोमांच उठले. त्याला कळलं स्वामी समर्थांनी दिलेलं चिन्ह त्याच्या आयुष्याचं खरं वळण आहे. लवकरच भाग 2 बघूया. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.